आता बघा टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वर्ध्यातील आर्वी शहराचा दौरा। आर्वीत नवीन प्रशासकीय इमारतींचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। सीएम आर्वी मतदारसंघातील विकास कामांचेही लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। माजी नगरसेवक संजय घाडी आणि संजना घाडी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत करणार प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश होणार। पालखी महामार्गावरील वाढत्या अपघाताबाबत विजय शिवतारेंनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा विजय शिवतारेंच्या अधिकाऱ्यांना इशारा। श्री सिमेंट कंपनी विरोधात शिवसंग्राम संघटनेच्या आंदोलनाचा इशारा। सिमेंटच्या कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणामुळे शेतकरी वर्गाची पिकं धोक्यात। प्रदूषण विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष। बनावट फेसबुक खात्याद्वारे ऑनलाईन प्रवेश। मुंबई विद्यापीठाकडून सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल। मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया। छावा चित्रपटाची बनावट लिंक इंटरनेटवर टाकल्याप्रकरणी कारवाई। सायबर पोलिसांकडून शुक्रवारी नाशिकमधून एका व्यक्तीला अटक। मुंबईतील 66 वर्षीय उद्योगपतीची शेअर ट्रेड घोटाळ्यात 55 लाखांची फसवणूक। प्रसिद्ध शेअर ट्रेडिंग कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं भासून गंडा। पोलिसात तक्रार। टॅक्स भरण्यासाठी महाराष्ट्र नंबर 1, दुसऱ्या नंबरवर उत्तर प्रदेश तर तिसऱ्या स्थानी गुजरात। 10 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढते आहे। 2025च्या मान्सून संदर्भात स्कायमेटचा अंदाज जाहीर। जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात देशात सरासरीच्या सुमारे 103% पाऊस होण्याचा अंदाज। ला नीना आणि एल नीनोचा प्रभाव कमी।